नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, IT क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसनं मार्च 2024 या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत। या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा 30% वाढून 7,969 कोटी रुपये झालाय। गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये कंपनीचा नफा हा 6,128 कोटी रुपये होता। या तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल 1.3% वाढून 37,923 कोटी रुपये झालाय, जो मागच्याच वर्षी या तिमाहीला 37,441 कोटी रुपये होता। मार्च 2023-24 या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये इन्फोसिसचा नफा हा 8.9% वाढून 26,233 कोटी रुपये झालाय। 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये तो 24,095 कोटी रुपये होता। आर्थिक वर्ष 23-24 मध्ये परकीय चलन उत्पन्न हा 4.7% वाढून 1,53,670 कोटी रुपये इतकं झाले, जे 2022-23 मध्ये 1,46,767 कोटी रुपये इतकं होतं। इन्फोसिसच्या संचालक मंडळानं 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 8 रुपये डिव्हिडंडसह 20 रुपये प्रति शेअर फायनल डिव्हिडंडची शिफारस केली आहे। अशा प्रकारे एकूण 28 रुपयांचा डिव्हिडंड यावर्षी देण्यात येणार आहे। याशिवाय कंपनीनं 45 कोटी युरोमध्ये जर्मनीची कंपनी इनटेक ही 100% हिश्श्यासह अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे। हा व्यवहार पूर्णपणे रोखीने होणार आहे। आता जाणून घेऊयात की या शेअरबाबत तज्ज्ञांचा अंदाज काय आहे। इन्फोसिसच्या तिमाही निकालांपूर्वी कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं या शेअरवरती 1,790 रुपयांचं टार्गेट प्राइस दिलंय। अँटिक स्टॉक ब्रोकिंगचा अंदाज असा आहे की या शेअर 1,675 रुपयापर्यंतही जाऊ शकतो। शेरखान आणि नुमावा या इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं शेअरला 1,850 रुपयांचं टार्गेट दिलेलं आहे। अशा पद्धतीनं आता येणाऱ्या काही काळामध्ये इन्फोसिसचा शेअर देखील चांगल्या पद्धतीनं वरती जाईल असं एक्सपर्ट म्हणतायत। तर मित्रांनो, तुमच्याकडे इन्फोसिसचा शेअर आहे का? जर असेल तर आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।